नमस्कार, मी ज्ञानदा कदम. कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, तन्वी हर्बल, तन्वीशता, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक आणि वीणा वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2014 सालानंतर सातत्यानं मीडियामध्ये चर्चेत राहण्याचं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी आलं आणि त्यातलेच एक नशीबवान आहेत ते म्हणजे खासदार संजय काकडे. ते कोण एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खूप जवळचे होते. सायन पनवेल हायवेसारख्या मोठमोठ्या रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स ते घ्यायचे. पण काय झालं कोण जाणे, राष्ट्रवादीपासून ते दुरावले आणि आपल्याला थेट भाजपच्या पाठिंब्यावरती ते राज्यसभेत खासदार झालेले पाहायला मिळाले. ते राजकारणी आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते नेते आहेत आणि ते स्वतःचे सर्वे सुद्धा करतात. निवडणुका जवळ आल्या की पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळतील हा सर्वे त्यांनीच केलेला होता. तर गुजरातमध्ये भाजपच्या सीट्स कमी होतील हे बाकी सुद्धा त्यांच्याच सर्वेनं वर्तवलेलं होतं. पण गेली 2-1 वर्ष भाजपसोबत सुद्धा त्यांचं फारसं काहीच जुळत नाहीये, जमत नाहीये असं दिसतंय. मुख्यमंत्र्यांना ते मोठा भाऊ मानतात, पण याच मोठ्या भावानं किंवा या भावानं आपल्याला लाथ मारली असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. ते नाराज नेमके कोणत्या कारणांमुळे आहेत, ते घरवापसी करणार आहेत का, या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी आपण आज बातचीत करूया. ते आपल्या कट्ट्यावरती आहेत. आपलं खूप खूप स्वागत. संजयजी, संजय काकडे हे महाराष्ट्राला पडलेले एक कोडं आहे. नेमकं काय आहे संजय काकडे? कॉन्ट्रॅक्टर, आता ज्ञानदान जसं सांगितलं तसं कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर कसा उत्कर्ष होतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात. खूप प्रतिकूल परिस्थितीतनं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर झालात, त्याच्यानंतर तुम्ही राजकारणात आलात, पण तुम्ही जिथं जाता तिथं स्थिर नाही आहोत असं एकंदरीत दिसतंय. काय भानगड आहे? नाही, असं काही नाही आहे की मी 1986 पासून रिअल इस्टेट व्यवसाय आहे आणि आज तर काही तिथं स्थिर आहे. अच्छा. मध्ये आम्ही बरेचशी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं घेतली होती. मुंबई महानगरपालिका असेल किंवा शासनामध्ये PWDमध्ये असेल आणि ती त्या लेवलला त्या वेळेला ती कामं पूर्ण पण झाली. आपण पाहिलं की सायन पनवेल हा रस्ता खूप चांगला झाला, म्हणजे 12 लेन हा कदाचित महाराष्ट्राला पहिला रोड असेल, 12 पदरी रोड. आणि तो आता सगळे पुणे मुंबईवरून त्या रोडमुळे जवळजवळ 40 ते 45 मिनटं आपला वेळ वाचलेला आहे पुणे शहराचा. आता राहिला प्रश्न स्टेबिलिटीचा, तो राजकारणात मी नवीनच आहे. म्हणजे 2014ला मी राज्यसभेचा खासदार झालो, त्यानंतर मी 2 वर्ष कुठलंही 3 वर्ष सक्रिय राजकारणात नव्हतो. की माझं राज्यसभेच्या माध्यमातून काही पुणे शहरात असतील किंवा महाराष्ट्रात असतील काही कामं होतील का, माझ्या हातनं काही घडावीत म्हणून मी राज्यसभेत खासदार झालो. परंतु 2017ला माननीय मुख्यमंत्र्यांनी, मला आठवतं की 8 वाजले होते संध्याकाळचे, त्यांचा मला फोन आला नाही, म्हणे संजय, पुणे शहराच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आता सक्रिय व्हायला पाहिजे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि आपल्याला अशा लोकांची आपल्याला गरज आहे. तर त्यावेळेस मी म्हणलं, साहेब ठीक आहे, आपण सांगते तर मी सक्रिय होतो. आणि त्यानंतर आम्ही पक्षप्रवेश, जे काही मला मानणारी लोकं होती किंवा मला मानणारे कार्यकर्ते होते, नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील किंवा सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, मग आम्ही पक्षप्रवेश चालू केला आणि त्या माध्यमातून 2017ला मी सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालो. त्यामुळं 2017पासून तर सगळं आपल्यालाही माहिती आहे. अनस्टेबिलिटी अशी कुठं नाही आहे, व्यवसायात पण स्टेबल राहिलेलो आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची कामं नंतर मी स्वतः कमी केली, खासदार झालो आहे, आपलं कोणाची ॲलिगेशन नको. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला भाजपचं प्रेम का आलं आणि आता तुमचं प्रेम का उडालं? नाही, आता आपल्याला भाजपचं प्रेम आलं म्हणण्यापेक्षा की मी त्यावेळेस सहयोगी सदस्य, मला माननीय गोपीनाथ मुंडेंनी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी आणि नितीन गडकरींनी त्यावेळेस मला आत टाकली होती की बाबा आपण, तुम्ही संजय, आम्ही जे 10 आमदार जास्त आहेत आमच्याकडं, मी अपक्ष, आपल्या सगळ्यांना माहिती, मी अपक्ष खासदार झालेलो आहे आणि 10 आमदार जास्त त्यावेळेस भाजपाचे होते. भाजपाने मला आठच टाकली होती की आम्ही 10 आमदार तुमच्या मागं ठेवू. माननीय उद्धव साहेबांचे शिवसेनेत 6 आमदार जास्त होते, त्यांनी आठ टाकली होती तुम्ही आम्हाला भाजप सेनेला पाठिंबा द्यायचा. राज्यसभेत आमची संख्या कमी आहे, निवडून आल्यानंतर आम्हाला पाठिंबा द्यायचा. त्यानंतर मी गडकरी साहेबांच्या माध्यमातून राज्यसभेत भाजपला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर 3 वर्षांनी मी सक्रिय झालो. म्हणजे पाठिंबा 14 दिला आणि 17, म्हणजे पाठिंबा घेतला तरी तुमच्या मनात प्रेम नव्हतं? नाही, प्रेम होतं. म्हणजे सक्रियतेचं काही निवडणुका झाल्या नव्हत्या कुठल्या. राज्यसभेत जे काही विषयाचे तर मी भाजपालाच पाठिंबा देत होतो, भाजपच्या म्हणजे बाजूनीच वोटिंग करत होतो. 17ला निवडणुका पहिले झाल्या, म्हणजे आपल्या 14च्या निवडणुकानंतर महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषदेला 14च्या इलेक्शनला तुम्ही सक्रिय होतात की? 14च्या निवडणुकीला मी इतकं सक्रिय नव्हतो. म्हणजे मला 2च मतदारसंघांची मुंडे साहेबांनी जबाबदारी दिली होती. एक पर्वती मतदारसंघ होता आणि एक आमचा कसबा पेठ बापट साहेबांचा. हे 2च मतदारसंघ होते. त्या 2 मतदारसंघात आपण, मला जेवढं काम करायला तेवढं आपण केलं होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि महानगरपालिका निवडणूक मी जास्त सक्रिय झालो. नाही, पण मग आता अचानक प्रेम तुमचं उडण्याचं काय कारण आहे? प्रेम उडण्याचं कारण असं, माननीय मुख्यमंत्र्यांवर प्रेम माझं उडालेलं नाही आजही, तेव्हाही नव्हतं उडालं.
परंतु आत्ता जी परिस्थिती पाहता आपण, महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर बऱ्यापैकी मला मानणारे नगरसेवक निवडून आले. त्यानंतर मी लोकसभेला पण इच्छुक झाल्यामुळं काही भाजपाचेच काही लोक जे आधीपासून इच्छुक होते आणि आता काही संख्या वाढलेली आहे, ते इच्छुकांना वाटतं की मी नसावं, लोकसभेमध्ये मी नसावं, मग हा जास्तच पुढे जाईल, लोकसभेत मग आमचं अस्तित्व संपेल. ह्या अनस्टेबिलिटीने त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सांगितलं असेल, बोलले असेल. मुख्यमंत्र्यांनी हे कारण आहे का आता काँग्रेसला आजचे दिन येऊ शकतात असं तुम्हाला अंदाज आला म्हणून आता तुमचं प्रेम? नाही, असं काही नाही आहे. काँग्रेसला जे काय आत्ता 3 राज्यांनंतर आणि काँग्रेसला चांगले दिवस आलेत आणि आता प्रियंका गांधी आल्यामुळं पण चांगले दिवस आलेत. पण त्याच्या आधीपासून मला हे लोक दाबायचा प्रयत्न करतात, माझ्या नगरसेवकांना पण दाबायचा प्रयत्न करते. सामान्य म्हणजे छोटे कार्यकर्ते नाही, माझ्या कुठले पद मिळून न देण्यासाठी जेवढं जंग पाचडते तेवढं पाचडतात पुण्यातले लोक. मग आता आपल्यालाही कुठेतरी असं वाटतं की आपल्या लोकांना आपल्यामुळं त्रास नको. राजकारणात काही लोक माझ्या विश्वासावर आलेले आहेत पुणे शहरातली, त्यांना त्यांची अनस्टेबिलिटी नको म्हणून मी आत्ताही पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटणार किंवा नक्की काय करायचं आहे तुम्ही हे ठरवा, म्हणजे मला तसं माझा स्वतःचा निर्णय घेता येईल मला. पण असं आहे की तुम्ही अलीकडपर्यंत राजकारणाशी तुमचा काही संबंध नव्हता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होता, कंत्राटदार म्हणून भरपूर पैसे मिळवत होतात. अचानक राजकारणामध्ये तुम्ही आलात आणि आता पुण्यामध्ये तुमचं एक स्थान तुम्ही निर्माण केलंय. तर म्हणजे ते कसं निर्माण झालं, म्हणजे काय त्याच्या मागचं? आपल्याला सांगितलं की माझा 1986 पासून व्यवसाय होता आणि माझ्या आणि अजित पवारांचे म्हणा किंवा शरद पवारांचे म्हणा खूप चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्याकडे येण्या जाण्याने मला त्यांचे कार्यकर्ते खूप ओळखायचे, त्यांचे नगरसेवक आमदार खूप ओळखायचे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला राजीवजी माहिती असेल, 2017ला पुणे महानगरपालिकेत माझी खूप सक्रियता होती. मला मुख्यमंत्र्यांनी 43 प्रभागामध्ये जे उमेदवार होते ते माझ्या एकट्याकडे यादी होती. मला जावडेकर पण म्हणले होते आमच्या कमिटीमध्ये की अरे 43 मतदारांची यादी तुमच्याकडे कशी संजय? प्रत्येक आमदारांची यादी त्यांच्या आमदारांपुरती होती की त्यांच्या मतदारसंघातले नगरसेवक किंवा त्यांच्या नगरसेवकातले इच्छुक उमेदवार. मी एकटाच असं होतो त्या कमिटीमध्ये की 43 प्रभागाची म्हणजे 163 लोकांची यादी माझ्याकडे होती. त्या माध्यमातून मला बरेच कार्यकर्ते जवळ आले माझे किंवा मला काकडे मला तिकीट देतील, माझा विचार करतील. आणि मीही पक्षात बरीच लोकं आणल्यामुळं त्या जो 6 महिन्याचा काळ आहे त्या 6 महिन्यामध्ये मी एवढी टीम जमा केली. मग ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत त्यांच्याकडे पण जाऊन मी त्यांना कन्व्हिन्स केलं की का मिळाली नाहीत तिकीटं. त्यामुळे त्या लोकांचा अजूनही प्रेम आहे की बाबा हा एकच नेता असा आहे की तिकीट न मिळाल्यावर पण आपल्या घरी आला, आपल्याला समजवलं, सांगितलं. त्यामुळं पुण्यामध्ये खाली नेटवर्क एवढं चांगलं झालेलं आहे माझं. त्या काळात देवेंद्र फडणवीसांचे मी आभार मानतो की त्या काळात पुण्याचं नेटवर्क जमा करण्यामध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट दिला. एकंदरीत असं बोललं जातं की राजकारण हे आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी उरलेलं नाही आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे असेच लोक राजकारण करू शकतात, अशाच राजकारणांना तिकीटं मिळतात. नाही, मला मला चुकीचं वाटते. कारण बघा आमच्याकडं विष्णू पाटोळे म्हणून आहेत पुणे शहरामध्ये, घोरपडी पेठेमध्ये एक खूप छोटा कार्यकर्ता आहे. पण आपल्याला माहिती असेल तो लहुजी वस्तात साळवे म्हणून त्यांची एक संघटना आहे. त्याला फक्त माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी कॉर्पोरेशन नोकरी असल्यानंतर नोकरी सोडल्यानंतर त्याला आत्ता 18,000 रुपये पेन्शन आहे फक्त. तो माणूस पूर्ण महाराष्ट्रामध्ये न पैसे घेतात त्याच्या सभेला 40,000 लोक असतात. 25,000, 30,000 तो रॅली आली तर त्याच्या नागपूर ते मुंबई त्यांची बाईकवरती रॅली आहे. तुम्ही पाहाल मुंबईमध्ये जवळजवळ 30,000 ते 40,000 लोक येतील. किंवा आमच्या प्रतिभा शिंदे म्हणून येतील, एक आदिवासी भागातलं खूप चांगलं काम करतात. ते विषयातले खिशातले पैसे टाकून काम करतात आणि ठराविक असतात की त्यांना जाण्यापुरते पैसे असतात त्या भागात. पण त्यांच्या मागं एवढा जनसमुदाय आहे की ते विदर्भ, मराठवाडा किंवा आत्ता उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी ठरवलं तर 50,000 आदिवासी लोक जमा करतात. नाही, माझा प्रश्न वेगळा होता. माझा प्रश्न असा होता की निवडणुका आता भयंकर खर्चिक झालेल्या आहेत आणि त्या फक्त ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे असेच लोक त्या लढवू शकतात. आता पुण्याचं जर आपण उदाहरण जर घेतलं तर पुण्यामध्ये आत्ताच्या महापालिकेच्या ज्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे खर्च झाले आणि त्या अर्थातच ते तुम्ही म्हणजे खूप पैसे खर्च केलेत आणि त्यामुळे तुम्ही त्या निवडणुका जिंकल्यात असा त्यावेळेला आरोप झाला. असं नाही, आता असं मध्ये पण मागच्या लोकसभेमध्ये तुम्ही पहा आरोप किती झाले होते की देवरांनी भरपूर पैसे खर्च केले पण ते पडले. आमच्याकडं बऱ्याचशा खासदार काँग्रेसच्या उमेदवारांनी पैसे खर्च केले पण ते पडले. भंडारा गोंदियाच्या खासदारांनी भरपूर पैसे खर्च केले ते पडलेत.
म्हणजे असं निवडणुका किंवा मतं एक विशिष्ट लेवलची 10-5% मतं असतील ते कदाचित पैशाने फिरत असतील, पण मेजर मतं माणूस बघतात, वातावरण बघतो, देशाच्या भल्याचं किंवा राज्याच्या भल्याचं किंवा त्या भागातल्या त्या शहरातल्या लोकसभा असो, विधानसभा असो किंवा महानगरपालिका असो, त्या भागातलं म्हणजे उमेदवार कसं आहे त्याच्यावर निवडणुका होतात. मागच्या वेळेस भरपूर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, भरपूर लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊनसुद्धा पडलेत लोक. 4-4 लाखांनी 5-5 लाखांनी पडलेत. एक वातावरण असतं, ते वातावरण त्यावेळेस मोदी साहेबांच्या फेवरमध्ये होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्चूनही काँग्रेसचे मातंबर लोक पडले. 15-15 वर्ष मंत्री असणारे लोक पडले. पैशाला खूप कमी प्रमाणातले एक माणूस कोण आहे, व्यक्ती कोण आहे, त्या उमेदवार कोण आहे, त्याचा पक्ष. आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा पक्षांच्या मागं बरेचशा समाजाची मतं आहेत. काँग्रेसने एक समाज बांधून ठेवलेला आहे, राष्ट्रवादीने एक समाज बांधून ठेवलेला आहे, शिवसेनेने एक समाज बांधलेला आहे, भारतीय जनता पक्षाने एक समाज बांधून ठेवला आहे. ती मतं तर फिक्स राहतातच. त्यांना किती पैसे वाटत तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या RSSच्या लोकांना किती पैसे द्यायला सांगा, तुम्ही पंजाब तिकीट हे करा, मतदान करा, करणारच नाहीत ते. अशा काही ठराविक लोक असतात ते पैशावरती थोडे 10-20% मतदान, 10% जास्तीत 10% मतदान फिरतं. पण आत्ता लोक एवढे हुशार झाले आहेत माध्यमाच्या चॅनलच्या माध्यमातून की मला नाही वाटत की पैशाला इतकं महत्त्व आता राहिलं आहे. आता व्यक्ती बघतात, पक्ष बघतात, देशाच्या राज्याच्या आपल्या शहराच्या हिताचा जो व्यक्ती आहे त्याच्यावरच मतदान होतं असं मला तरी वाटतं. महाराष्ट्राचे सगळे बिल्डर पुण्यामध्ये असताना पुण्याची अशी वाट का लागली? म्हणजे तुम्ही असेल, अविनाश भोसले असेल, महाराष्ट्राच्या बिल्डरकडं हे डेव्हलपमेंट नसती, राजकीय लोकांकडे ही डेव्हलपमेंट असती किंवा तिथला IAS ऑफिसर तो पुणे महानगरपालिकेचा IAS ऑफिस जो कमिशनर असतो किंवा तिथला गटनेता असतो किंवा तिथला महापौर असतो किंवा नगरसेवक असतात किंवा तिथला खासदार असेल लोकसभेतनं निवडून आलेला, या लोकांचं या डेव्हलपमेंटकडे लक्ष पाहिजे असते, त्यांनी करायची असते, त्यांनी वाट लावली सगळ्यांनी मिळून. आणि आता असं झालं की ट्रॅफिकचं आपण पाहत असेल की पुण्यातलं कोणी इथं असेल तर त्यांना माहिती आहे आपल्याला एका टोकातनं दुसऱ्या टोकाकडे जायचं असेल तर कमीत कमी 2 तास लागतात आणि पावसाळ्यात 3 तास लागतात. पूर्वी आम्ही स्वतः बाईकवरती, मी 1980 ते 2000पर्यंत बाईकवरती मी स्वतः 20 ते 22 मिनटं हे अंतर क्रॉस करायचो. पण काकडेजी, पुण्याची ही वाट कोणी लावली? पुण्याची वाट अशी लागली म्हणजे की डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने झाली त्या पद्धतीने आमचं सरकार असेल आत्ता सध्याचं किंवा मागचं काँग्रेस राष्ट्रवादी असेल, त्यांनी एवढे गांभीर्याने आणि चांगले कन्सल्टंट लावून न केल्याचा हा परिणाम आहे. की जसं की आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एक ब्रिज झालेला आहे, त्या ब्रिजला काहीच अर्थ नाही आहे, किंवा हायवेला एक ब्रिज झालेला आहे, हा हायवेवरनं ब्रिज जात असतो, हा ब्रिज गावातनं जाण्याकरता ब्रिज केलेला आहे, त्यामुळे तिथं नेहमी ट्रॅफिक असते. बघा आपल्या युनिव्हर्सिटी चौकात बघा किंवा स्वारगेटचा ब्रिज बघा. तुमचं एकूण केंद्रातल्या मोदी सरकारबद्दल आणि राज्यातल्या फडणवीस सरकारबद्दल काय मत आहे? केंद्रातल्या मोदी सरकारबद्दल मी एवढंच म्हणेल की मोदी सरकारने जे काही घटक पक्ष आहेत त्यांना व्यवस्थित हाताळलं पाहिजे होतं, ते झालं नाही त्यांच्याकडून. व्यवस्थित जर हाताळलं त्यांना, जसं की शिवसेना असेल, अकाली दल असेल, आमचं चंद्रबाबू नायडू होते, असे बरेचसे पक्ष जे हाताळायला ते अपयशी ठरलेत. वैयक्तिक पक्ष आमचा भारतीय जनता पक्ष, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे जे काम आहे, त्यांचा जो चेहरा आहे तो खरोखरच म्हणजे कुठल्याही स्वार्थी किंवा कुठल्याही एलिगेशन ह्यापासून खूप लांब राहिलेत ते. तुम्ही मनानं अजूनही भाजपमध्ये आहात का? मी अजूनही भाजपचं 26 सदस्य आहे. मी इथं भारतीय जनता पक्ष 26 सदस्य किंवा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्षाचा असं काही नाही. मी माझं वैयक्तिक मत मांडतोय. कुठल्याही मी आपल्याला आधीच सांगायला हवं होतं की कुठल्याही घटक पक्षाचा मला इथं धरू नये किंवा 26 सदस्य संजय काकडे म्हणून माझा अभिप्राय देतोय आम्ही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पण माझी विनंती आहे की तुम्ही वैयक्तिक कोणी घेऊ नये. जे मी सांगतोय ते माझं वैयक्तिक मत सांगतो. बरं, तुमचं मोदी सरकारनं जे घेतलेले निर्णय होते मधल्या काळातले, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी नोटबंदीचं सांगायचं असेल तर नोटबंदीचं आपल्याला माहिती आहे की मी नोटबंदीबद्दल भारतामध्ये पहिला म्हणजे लोक कुठल्या एका निर्णयावर आंदोलन करतात, मोर्चे काढतात. मी असा एक मोर्चा काढला होता की त्याला हे केलं होतं. मला म्हणूनच विचारायचं की नोटबंदीनं देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली असं सार्वत्रिक बोललं जातं. आता लोक म्हणतात की ते आता सिद्धही झालेलं आहे. बरोबर. आणि तुम्ही त्याच्या समर्थनाचा मोर्चा काढला होता, तर त्या निर्णयाच्या बद्दल आता तुम्हाला पश्चाताप वाटतो का? नाही, मी त्यावेळेस समर्थन निर्णय म्हणजे घेतला होता मोर्चा. त्यामुळे आपल्याच लोकांनी काही सामान्य लोकांचा पण तिथं अभिप्राय घेतला होता. सामान्य काही लोक सुद्धा त्या नोटबंदीचं समर्थन करते. पण इकॉनॉमी नंतर आत्ता ह्या 2 वर्षात जी इकॉनॉमी झाली भारताची, तर नोटबंदीचा निर्णय हा नक्कीच चुकला असं आता आपण मोर्चा काढला तर चुकीचं होतं असं वाटतं. नाही, त्यावेळेस 9 लाख रुपये जमा झाले होते भारताच्या
आपल्या तिजोरीमध्ये की कॅश जी होती घरात पडून होती किंवा हवालामार्फत फिरवती ती 9 लाख कोटी रुपये, मी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा 9 लाख कोटी रुपये जमा झाले होते आपल्याकडे. आणि मी म्हटले 9 लाख कोटी रुपये जमा झाले, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होतील चांगली, बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होईल भारताची आणि भारतामधली जे करप्शन आहे ते पूर्णपणे बंद होईल. जर कॅश नसेल तर करप्शन कसं करणार असं मला वाटलं होतं. त्या भावनेतनं मी नोटबंदीचं समर्थन रॅली काढली होती. त्या रॅलीला त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ते खूप त्याच्याबद्दल काय चांगलं वाटतं? वाटत होतं. आता असं वाटतं की नोटबंदीमुळे आता इकॉनॉमीच नाही, मोर्चाबद्दल काय आरबीआयनीच असं डिक्लेअर केलं की नोटबंदीमुळे थोडं निगेटिव्ह झालंय मोर्चाबद्दल भारताची काय इकॉनॉमी. तर आता त्यावेळेस मी म्हणणार ना मला आपल्या त्यावेळेस जो आता काय मोर्चा- वाटतं मोर्चाबद्दल? आता वाटण्याचे दिवस संपून गेले, आता वाटून काही उपयोग नाहीये. तर संजय काकडे आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत आणि त्यांना भाजपकडनंच तिकीट का हवं आहे, पुण्याची नेमकी वाट कुणी लावली आणि ते नेमके कुणावर नाराज आहेत, या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी सुरू असलेली बातचीत तशीच सुरू राहील. पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत रहा कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टा. ब्रेकनंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदार संजय काकडे आज आपल्या सोबत आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. काकडेजी, मला राजकीय प्रश्नही विचारायचा आहे, मात्र एक सगळ्या सामान्य लोकांच्या, मुंबईच्या, पुण्याच्या, नवी मुंबईच्या लोकांना प्रश्न पडतो तो म्हणजे त्या सायन पनवेल हायवेला नेहमी खड्डे का पडतात? तो नाही, काय झालेलं दर पावसाळ्यात त्या चंद्रकांत दादा पाटलांना हा प्रश्न सगळ्या मीडियाने विचारला. काय झालं नक्की? तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होते. बघ, काय झालं की तो जो सायन पनवेल हायवे होता, तुम्ही जिथं काँक्रिटीकरण झालेलं आहे तिथं बिलकुलच खड्डे नाही आहेत. बाकी जिथं आपले जिथं ब्रिज संपतात आणि जिथं काँक्रिटीकरण केलं नाही, टेंडरमध्ये काही क्रायटेरिया जो टाकतात किंवा टेंडर काम कसं झालं पाहिजे हे PWDचे अधिकारी करतात. हा आमचा निर्णय नसतो. PWDचे अधिकारी सांगतात बाबा इथं एवढ्या लेनचा ब्रिज करा, इथं काँक्रीट टाका, इकडं तुमचं डांबरीकरण करा. एवढ्या स्पीडनी जेव्हा काँक्रीटच्या रस्त्यातनं स्पीडनी माणूस येतो आणि डांबरीकरणचे इथे थोडे खड्डे असले की ब्रेक दाबतो, आणखीन खड्डे वाढतात. पावसाळ्यामुळे डांबरीकरणचं खरोखरच ते त्यावेळेस आम्ही चीफ इंजिनियर सांगितलं की हो इथं पण काँक्रीटीकरण करा, की ब्रिज संपल्यानंतर आणि मेन हे सुरू झाल्यानंतर जो भर असती ती भर टाकल्यानंतर तिथेही काँक्रीट करा आम्ही सांगितलं होतं. त्यावेळेस ते ऐकलं गेलं नाही. त्यामुळे त्या राज्यकर्त्यांनी ऐकलं नव्हतं ते. आता त्यावेळेस आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस होतं. आम्हाला जेव्हा वर्क ऑर्डर मिळाली तर साहजिक आहे की PWDच्या अधिकाऱ्यांना तेवढी काही कल्पना असेल की जवळजवळ 1 लाख वाहनं रोज जातात त्या रस्त्याने. त्यामुळं काँक्रीटवरनं वाहनं जाणं बघा तुम्ही कुठंही आम्हाला खड्डा दाखवा काँक्रीटवरती. हे जिथं खड्डे आहेत तिथं डांबरीकरण केलेलं आहे. जेवढं आम्ही 500, 400, 300 मीटर तिथंच फक्त खड्डे पडलेले आहेत. बरं, आता सर्वेंबद्दल सांगा. सर्वेंचं काय? तुम्ही म्हणजे हा सर्वे करायचा असं कधीपासून ठरवलं तुम्ही हे सर्वे करायचं? आणि ह्या सर्वेमुळे तर नाराजी नाही ना भाजपात तुमच्याबद्दल? नाही, सर्वेबद्दल नाराजी भाजपने असायचं काही कारण नाही. कारण पहिला जो सर्वे केला तो आम्ही पुणे शहराचा केला होता आणि मला आठवतं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक पर्सनल सर्वे केला होता. त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्री साहेब म्हणले की संजय आपले 60 सीट येतील. म्हटलं साहेब मी सर्वे करून बघतो. मग आमची तिकीटं जेव्हा फायनल झाली, तिकीटं वाटप झाला, त्याच्यानंतर आम्ही जी तिकीटं वाटली होती त्या एरियामध्ये प्रत्येक मी पुणे शहर छोटंसं असल्यामुळं मला लगेच लक्षात आलं की त्या एरियात किती मतं कमी पडतील, कोणाला किती मतं पडतील, काँग्रेसला किती पडतील, राष्ट्रवादीला किती पडतील किंवा काही जागी त्यांची युती होती त्यांना किती मतं पडतील आणि आम्हाला किती मतं पडतील. मग कमी कशी होतील म्हणजे कमी असलेली मतं भरून कशी काढू. मग आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांना एक जोडून त्याच्यामध्ये एक सर्वे केला की हा निवडून येईल, तो निवडून येईल, हा पडेल तर का पडेल, असे संपूर्ण एक प्रभाग 43 प्रभागामध्ये आम्ही पूर्ण आमची सेकंड टीम लावून सर्वे करून त्याच्यामध्ये जे काही तफावत असेल ती तफावत कशा पद्धतीने पूर्ण करता येईल ती तफावत ती पूर्ण करून मग आम्ही अंदाज आलो की आपले एवढे सीट निवडून आणि आपले तेवढे 92 आम्ही सांगितले होते 98 सीट आली होती. काकडेजी, माझा पुण्या सेंट्रिक प्रश्न आहे, कारण तुम्ही खासदारकीसाठी प्रयत्न करताय. पुण्यामध्ये सध्या आपण आता सध्या भाजपचे सहयोगी आहात आणि खासदार आहात. पुण्यामध्ये आत्ता जर का कलमाडींच्या नंतर कोणी असेल तर जी काही 2-3 नाव आहे त्याच्यात हर्षवर्धन पाटलांचं नाव येते, मोहन जोशी आणि आणखी कोणी असेल तर तो एक भाग आहे. तुम्हीचं जे काही गणित असेल त्याच्यामध्ये एक तर पर्याय ही जागा राष्ट्रवादीला सुटणं जे अशक्य, कारण तेच म्हणतात की हे काँग्रेसकडे जाणार आहे. काँग्रेसने अजून उमेदवार डिक्लेअर केलेला नाहीये. भाजपचे तर स्टँडिंग आहेत आणि तिथे शक्य होत नाही म्हणून तर तुम्ही ही जागा निवडता आणि अपक्ष तुम्ही लढणार नाही हे तुम्ही परवाच ABP माझ्याशी बोलताना म्हणालेला आहात. पण तुम्ही गणित नेमकं कसं जुळवणार आहात हा एक प्रश्न. आणि दुसरा भाग, साधारणपणे पुण्याचं राजकारण पाहता पुण्यातले काँग्रेसशी संबंधित आणि काँग्रेसच्या पलीकडचे महत्त्वाचे मोठे राजकारणी नेते त्यांच्या नाकाखाली किंवा त्यांच्या सत्तेच्या या परिघामध्ये दुसरा कोणी मराठा नेता पुण्यात मोठा होऊ देतील का तुमच्यासारखा?
नाही, असं जर का एखाद्या वेळेस मला भारतीय जनता पक्षाने तिकीट द्यायचं ठरवलं किंवा काँग्रेसने तिकीट द्यायचं ठरवलं, एक्झाम्पल आपण घेऊ की काँग्रेस तिकीट मला देईल, तर काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर जी काही काँग्रेसची मतं आहेत ती पारंपरिक 2 ते 2.25 लाख मतं पारंपरिक आहेत. राष्ट्रवादीची आत्ता महानगरपालिकेत पण राष्ट्रवादीला 4 लाख मतं पडली होती महानगरपालिकेत. आता ही मतं फिक्स आहेत. मग नेते ठरवत नसतात, कार्यकर्ते आणि मतदार ठरवत असतात की तिथं कोणाला घडवायचं. आता मी जवळजवळ आमच्याकडं 43 पैकी आमच्याकडं टोटल 41 मतदार विभाग आहेत, डिव्हिजन म्हणजे प्रभाग आहेत. त्या प्रभागामध्ये 12 प्रभाग येतात, हडपसरमध्ये 6 आणि खडकवासल्यामध्ये 6, असे 12 प्रभाग तिकडे जातात. 29 प्रभाग आमच्या पुणे लोकसभामध्ये येतात. ते 29 प्रभागामध्ये नंबर 1ला निवडून आलेल्यापासून ते नंबर 6पर्यंत म्हणजे ज्याला 600 ते 800 मतं मिळालीत अशा लोकांची मी एक यादी केलेली आहे, जवळजवळ साधारण 250-300 लोकांची. त्या 300 लोकांपैकी मी जवळजवळ 180 ते 90 लोकांना भेटून झाले वैयक्तिक, की ज्याची 500 मतं आहेत, 1000 मतं आहेत, 1500 मतं आहेत. आणि त्यांना पटवून सांगितलं की बाबा मला उमेदवारी पाहिजे, ती का पाहिजे, मी शहरासाठी काय काम करू शकतो. आणि बऱ्याचशा संघटनेंना पण मी सांगितलं की बाबा मला लोकसभा का लढायची आणि पुणे शहराचं मी लोकसभा निवडून आल्यानंतर काय होईल. तर त्या बऱ्याचशा लोकांचा रिस्पॉन्स एवढा चांगला आहे की 180 लोक ज्यांच्याकडे 1000, 2000, 5000, काही लोकांकडे 10,000 मताची कॅपॅसिटी आहे, अशा जवळ 180 लोकांच्या माझ्या गाठीभेटी झाले जे नगरसेवक नाही आहेत. ही सगळी गणितं तेव्हा जुळतील की एकतर तुमचा ब्रँड म्हणून तुम्ही अपक्ष उभं राहिला तर किंवा काँग्रेसने तिकीट दिलं तर. नाही, असं त्यातले काही नेमके नाही. माझा पहिला प्रश्न आहे की तुम्हाला तिकीट कोणाकडनं मिळणार आहे, कारण तुमच्या प्लॅन ए काँग्रेस असेल तर प्लॅन बी काय आहे तुमचा? माझा तर पहिला प्लॅन असेल की भारतीय जनता पक्षच मला तिकीट देईल. माननीय देवेंद्र फडणवीसवर आजही माझा विश्वास आहे शिरोळेनं की का ते, तिकीट मिळणार नाही असं वाटतं आपल्याला? आता मला असं वाटतं की मला तिकीट मिळावं, त्यांना का मिळावं का नाही मिळावं मी काय ह्याचा अभ्यास केलेला नाही आहे. इच्छुक मी आहे म्हणून मी म्हणणार मलाच मिळावं. शिरोळेंना का मिळावं किंवा कोणाला द्यावं शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस माझं मेरिट आहे. मी 1.5 लाख सभासद पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे मी केलेले आहेत आणि महानगरपालिकेमध्ये जो मी नेटवर्किंग केलं होतं ते आजपर्यंत मी जीवन ठेवलेलं आहे सगळं. त्यामुळं मला खात्री आहे की मला याच्यामध्ये विचार निष्ठा हे काय तर उरल्या नाहीत का? म्हणजे तुम्ही भाजपचं तिकीट मिळायसाठी आस लावून बसणार आणि त्यांनी नाही दिलं तर तुम्ही काँग्रेसला म्हणणार की मला तुम्ही द्या. तर विचारांना पक्षाच्या निष्ठेला आता काही महत्त्व उरलं नाही का? पक्षाने जर निष्ठा आपल्याला पक्षाने कार्यकर्ता म्हणून जर जवळ केलं तर निष्ठा असते. पक्षाने कार्यकर्ता न ठेवता तुम्हाला फक्त वापर करून घ्यायचं ठरवलं की बाबा काय नोटबंदीचे समर्थन रॅली काढणारे संजय काढली रॅली, सभासद करणारे संजय केले सभासद, सत्ता आणणारे संजय आणली सत्ता. तुम्ही जर तेवढंच ठेवणं असेल तर मग निष्ठा आमच्याकडनं एकतर्फी निष्ठा कशी ठेवता तुम्ही, अपेक्षा ठेवता? कुठल्याही मीडियाला माझं एवढं सांगणं की एकतर्फी निष्ठा बाळगणं हे मला चुकीचं वाटतं. म्हणजे आता असेल पण चुकीचं कदाचित माझा हे विचार चुकीचे पण असेल, पण मी वस्तुस्थिती मानतो की जर का मी काही देतोय तुम्हाला, मी ठणकून तुमची कामं करतो, मी ठणकून राज्यामध्ये काम करण्यात स्वारस्य नाही, तुम्हाला दिल्लीला जाऊन खासदारच व्हायचंय. नाही, आत्ता लोकसभेची निवडणूक आहे. पुणे शहराचा खासदार हा किती महत्त्वाचा आहे आणि पुणे शहर मी आत्ता आधी सांगितलं आपल्याला हे पुणे शहर हे बकाल झालेलं आहे. प्रदूषण असेल, ट्रॅफिक असेल, कचऱ्याची समस्या असेल आणि मला वाटतं की ते पण ते भाग्य माझ्या हातात यावं की हे सगळे प्रॉब्लेम माझ्यामुळे सॉल्व्ह व्हावे, ज्यांनी की 20 वर्ष. पण अदरवाईज तुम्ही खासदार आहातच की. राज्यसभेचे खासदार आहे मी. राज्यसभेच्या खासदारला आपल्याला माहिती आहे की राज्यसभेच्या खासदाराला मर्यादा येतात. लोकसभेचा खासदार असताना राज्यसभेच्या खासदार लोडबोड करणं हे चुकीचं वाटतं. म्हणजे आमच्या अनिल शिरोळेंनी चुकीचं वाटेल, बापट शिरोळे तेही पालकमंत्री आहेत, अशा वेळेस आम्ही लोडबोड करणं राज्यसभेच्या ते त्यांच्या मर्यादेच्या बाहेर असतात, त्यांच्या चौकटीच्या बाहेरची गोष्ट आहे. म्हणून मी जास्त लोडबोड करणार. पण मी जर खासदार झालो आणि हे जर 4-5 प्रश्न मी सोडवले पुणे शहराची, तर माझं नाव 20 ते 25 वर्ष राहिलं आणि माझं कर्तव्य आहे ते की मी शहराचा एक नागरिक म्हणून जर मला ती संधी मिळाली आणि मी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर मी माझं धन्य समजेल स्वतःला आणि मी काहीतरी केल्याचं मला हे होईल की मी पुणे शहरात राहण्याचा मोठा झालो आणि मी त्या पुणे शहरासाठी काहीतरी गोष्टी करून दाखवल्या. हे पण करून दाखवणं एक गोष्ट आहे, त्यामुळं पण मी इच्छुक आहे खरं. काकडेजी, तुमचं नेमकं म्हणजे राजकारणाचं बिझनेस मॉडेल तरी काय आहे? कारण आता तुम्ही मगाशी पुण्याबद्दल बोललात, तिकडचं समजून येतं की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वतः सांगितलं छोटं शहर आहे, तुम्ही चांगलं सर्वेक्षण करून अंदाज योग्य व्यक्त केलात की नाही सत्ता येणारच, नाही तर मी राजकारण सोडेल. मात्र गुजरात राज्याचा सुद्धा सत्ता आली असेल भाजपची, थोडासा अंदाज तो मोदी मॅजिकमध्ये चुकला असं तुम्ही बोललात. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की बाबा मोदी साहेबांचा फॅक्टर चालला आणि मोदी साहेबांना जर काही लोकांनी दिलं की बाबा आपल्या राज्याचा नेता एक आपला पंतप्रधान आहे आणि ही निवडणूक हारल्यामुळे पंतप्रधानांची इमेज खराब होईल असं काही वाटणारा वर्ग जो आहे तो वर्ग जर वर्ग झाला भाजपकडं
तर कदाचित भाजपची सत्ता येऊ शकते. हे पण वाक्य होतं माझं तेच त्याच्यावर. की पुण्याचं समजू शकतो, गुजरातमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तुमचं म्हणजे 100 पार नाहीच केली. एक काहीतरी प्रोफेशनल अशी आहे की यंत्रणा तुम्ही तयार केली आहे का? कारण अनेक सर्वेक्षणाचे अंदाज चुकतात, तुमचे मात्र बऱ्यापैकी योग्य ठरताना दिसतात आहे. की लोकांना पूर्वी राजकारण्यांना गुप्तचर अहवालाची भीती वाटायची, आता काकडे अहवालाची भीती वाटायला लागली. नाही, आता काय झालं की जसं 2014मध्ये मोदी साहेबांची लाट होती, लाटच म्हणावं लागेल ती, आणि लाटा कधीतरी येतात, त्यामुळे त्याला लाट नाव असतं. आता त्या लाटेच्या काळात पण 2014ला 6 महिन्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पण लाटच होती मोदी साहेबांची ती, की आमचे 123 म्हणजे न भूतो न भविष्य 123 आमदार. मला आठवते की गडकरी साहेब मला म्हटलं होते की संजय युती जर झाली नाही तर काय होईल. तर मी म्हटलं साहेब आपण रिस्क घेणं योग्य नाही आहे, युती आपण करू. ते म्हणले नाही वेळ आहे, तू वेळ आहे, तुला काही कळत नाही, 125 सीट आपल्या येतील. त्यावेळेस मी म्हणलं काय साहेब मला योग्य वाटत नाही, मी बाहेर आलो त्यांच्याकडनं. पण नंतर एवढी की मोदी साहेबांच्या लाटेने गडकरी साहेबांनी त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रासाठी केलं होतं की 125 सीट 123 सीट आले बघा भाजपची. त्या लाटेमध्ये सुद्धा जालना लोकसभामध्ये 6 विधानसभा येतात. त्या विधानसभेमध्ये त्यावेळेस 2014च्या विधानसभेत 2,36,000 मतं शिवसेनेला पडली होती आणि 3,26,000 मतं आमच्या भाजपला आहे आणि काँग्रेसला 4,35,000 मतं. म्हणजे त्या लाटेत जर का 4,35,000 मत काँग्रेसला खातं आणि शिवसेना जर वेगळी लढली तर 2,35,000 लाटेमधली मतं आमच्या विरोधात भाजपच्या गेलेली ती शिवसेना तशीच पडतील. मग आम्ही 3 लाखाच्या पुढे जाऊ शकत नाही. लाटेत जर 3,36च्या वर गेलो ना आम्ही, आता कसे 3,36च्या वर जाऊ? भाजपबद्दलचा ओलावा तुमच्या मनात बोलताना अजून तरी दिसतोय. असं काय झालं की तुम्ही थेट असं विधान केलं की जेव्हा भाऊ लाथ मारतो तेव्हा दुसरं घर शोधावंच लागतं, म्हणजे इतक्या टोकाचं नेमकं काय घडलं? नाही, इतक्या टोकाचं माझं आणि CM साहेबांचं मला नाही वाटत की काही घडले, काही वाद आहेत किंवा काही. मी परवाही त्यांच्याशी बोललो, चांगले बोलले माझ्याशी, मी पण त्यांच्याशी. पण जे मधली लोक आहेत आमच्या पुणे शहर, मी मागाशी सांगले जे इच्छुक आहेत ते कान भरायचं काम करतात. आणि मी प्रोफेशनल राजकारणी नाही आहे की जाऊन नुसतं बसायचं, हुजरेगिरी करायची, दिवसभर त्यांच्यावर मागं पुढे फिरायचं. ह्या गोष्टीत माझा गॅप पडतो आणि मला तो गॅप ठेवायचा आहे. पण मला असं लुचकट होऊन सारखं दिवस रात्र नेत्यांच्या मागं पडायचं नाही, हे माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. मला त्या भूमिकेत आवडत नाही त्या गोष्टी. मग काही गोष्ट सक्सेस होतात काही लोक किंवा कान भरण्यामध्ये किंवा संजय असं आहे, संजय तसं आहे. मग काही वेळेस धारणं पण होतात तशा आपल्या जवळच्यांच्या होतात, काही वेळेस भावाभावात पण होतात. जराही आम्ही दोघं भाऊ एका व्यवसायात, मला माहिती आहे. 4 लोक जाऊन माझ्या भावाला काहीतरी सांगायचं, तो साईटवर यायचा, निर्णय बदलायचा. मी परत भाऊ गेला की मी परत माझे निर्णय बदलायचो. तेवढ्या गोष्टी होतात. मग ते सक्सेस झाले असतील काही जी लोक मंडळी कानाला लागलेली आणि मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की बाबा नाही तर मला ते म्हटले असते ना की बाबा त्यांच्या मनात की बाबा संजय तू लोकसभेची तयारी कर, चल तुला मेरिट आहे. ते अजूनही आपल्याला सांगत नाही किंवा कुठल्याला सांगत नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी हे लोक जे माझे विरोधात षडयंत्र करणार ते सक्सेस झाले असतील, त्याचं मला काहीच वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध हे मैत्री आहे, ते मुख्यमंत्री असण्याच्या आधी मैत्री आहे. उद्या पण ते मुख्यमंत्री व्हावेत, नाही झाले तरी आमची मैत्री राहील. मला एकदा मित्र म्हणलं, मी जसं अजित पवारांची 1997 सालीपासून माझी मैत्री होती, आजही मी मैत्री मानतो त्यांना. पण मधल्या काळात काय झालं की तुमच्या मैत्रीला ग्रहण लागलं? नाही, मैत्रीला आमच्या ग्रहण लागलं जेव्हा 2 वेगवेगळे पक्षात विचारधारा होती. मी भारतीय जनता पक्षाकडे गेलो, ते राष्ट्रवादीकडे होते. महानगरपालिकेच्या काळात आमच्या थोड्या शाब्दिक चकमकी झाल्या, पण नंतर आम्ही मध्ये भेट होतो. पण त्यावेळेस कोणाला वाटत नव्हतं की मी अजित पवारला भेटलो तर मीडियामध्ये दिसत नव्हतं. आता मीडिया टपून राहते किंवा मी कुठे जातो किंवा अजित पवार कुठे जातो किंवा पुण्यात काय होतं, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ते सध्या निवडणुकीचं वातावरण आल्यामुळं कोण कोणाला भेटतं या गोष्टीकडे खूपच जोर लागलेला आहे. आता दिसतं की मी भेटलो, आधी भेटायचो. आता परवाची मीटिंग आमची बेसिक राजकारणालीच होती. अजित पवारांसोबत असलेल्या मैत्रीचं तुम्ही सांगताय, मात्र ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीपासून जवळीक दूर होऊन भाजपच्या जवळ गेला होतात त्याच वेळेस अजित पवारांनी ऑन कॅमेरा सांगितलं होतं की संजय काकडे म्हणजे एक धंदेवाईक माणूस आहे, जिथं फायदा आहे तिथं तो जाईल. ज्यानंतर मोदींचं सरकार गेल्यानंतर सुद्धा ते तितवत राहतील का नाही अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती. मग मैत्री त्यांचे इतके मित्र असताना ते अशा पद्धतीनं तुमच्याबद्दल हे करतात आणि कुठंतरी ते खरं होताना दिसतंय, काय नेमकं? नाही असं ते परवाही अजित पवार काय म्हटलं आपल्याला, बाबा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 30 वर्ष झालं असं पाहिलं आहे की अपक्ष किंवा सहयोगी सदस्य जे असतात ते सत्ताधारी पक्षाच्या मागे जातात. पण माझं तर उलटं आहे की मला सत्ताधारी म्हणजे त्यावेळेस विरोधी पक्ष होते गडकरी साहेब आणि मुंडे साहेब, त्यांनी मला घेतानाच आत टाकले की संजय तू आम्हाला सपोर्ट करायचा, येणाऱ्या आमच्याकडे सभासद कमी राज्यसभेची, तू जर निवडून आला तर आम्हाला सपोर्ट करायचा. आता राष्ट्रवादीचा एकच उमेदवार त्यावेळेस निवडून म्हणजे 82 का काहीतरी त्यांचे 44 नगरसेवक त्यांनी एकच निवडून येणार होता त्यांचा.
त्यांच्याकडे काही शिल्लकच नव्हते एकही आमदार शिल्लक नव्हता. मुंडे साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी मला पहिलीच आठ टाकली होती की बाबा तू त्यांच्यावर राहायचं. त्यांच्यावर राहिलो मी. त्यांचं आजही मी भारतीय जनता पक्षाचं सदस्य आहे. आजही त्यांनी जाणं मला वागणूक चांगली दिली. मला माझ्या असं म्हणत नाही की मला बाबा कुठेतरी पाळण्यात बसून झोके देत बसा, पण जे माझं कर्तृत्व आहे किंवा जे माझं स्टेटस आहे त्या पद्धतीने मला वागणूक द्यावी त्यांनी. मी आजही भारतीय जनता पक्षाचं सदस्य आहे. आणि अजित पवार काय बोलतात त्याच्यावर परवा पण आपल्याला सांगितलं त्यांनी की बाबा त्यांच्या दृष्टिकोनाने की अपक्ष हे नेहमी सत्तेत असणाऱ्यांबरोबरच असतात. पण मी सत्ता नसताना म्हणजे बहुतेक अजित पवारांना पूर्ण माहिती नसेल त्याची, मी जेव्हा सहयोगी सदस्य झालो तेव्हा देशामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हतं, काँग्रेस होतं. तशावेळेस मी पाठिंबा दिला. माझं पत्रही बघा डेट आपल्याला वाटलं असतं मी सभागृहात मागून देतो, तिथं काँग्रेसच होतं, तेव्हा मी पाठिंबा दिलेला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये जास्तीच्या जागा निवडून आणून तुमची किंमत वाढली त्यावेळेस. मात्र असं 2 डगरीवर पाय ठेवून अशी किंमत कमी होते असं वाटत नाही का? मी आत्ताच म्हटलं मी अजूनही सहयोगी सदस्य भाजपचाच आहे, त्यामुळे 2 दगडावरचा विषय नाही आहे. नाही तुम्ही तुमचे पाय या डगरीवर आहेत, पण तुम्ही तिकडच्या डगरीवर बघताय ना. मला वाटत नाही ते. मी अजूनही सहयोगी सदस्य आहे भारतीय जनता पक्षाचा. पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण बघू काय होतं. तर त्याचा अजून 1 महिना आहे, अजून वेळ. महिन्यात बघू काय घडामोडी घडतात त्या. तर संजय काकडे आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत आणि त्यांना भाजपकडनंच तिकीट का हवं आहे, पुण्याची नेमकी वाट कुणी लावली आणि ते नेमके कुणावर नाराज आहेत, या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी सुरू असलेली बातचीत तशीच सुरू राहील. पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत रहा कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टा. ब्रेकनंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदार संजय काकडे आज आपल्या सोबत आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. संजयराव, माझ्या मनामध्ये 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न साधारण थोडासा मोठा आहे. राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळेला तुम्ही साधारण काही 100 कोटींचं ॲसेट तुम्ही जाहीर केलं होतं. तुम्ही तेवढे पैसे घेऊन काही जन्माला नाही आला. तुमचा प्रवास कष्टानं सुरू झाला आहे. या कष्टानं प्रवास सुरू झालेल्या माणसाला त्याच्या आयुष्यात एका कालावधीत अजित पवार मित्र मिळतात, मग त्यानंतर तुम्ही गडकरी आणि फडणवीस अशा तुम्ही वाऱ्या करता, कधी दिल्लीत कधी फडणवीसांसोबत वर्षा बंगल्यावर, आणि आता पुन्हा अजित पवार आणि अशोकराव चव्हाण अशा तुमच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत. तर हे जे ॲसेट आहे तुमचं, हे ॲसेट त्या राज्यसभेला डिक्लेअर केलेल्या संपत्ती हे तुमचं ॲसेट आहे का संजय काकडे हे मित्र म्हणून सगळ्यांना आवडतात? नाही, ते जे ॲसेंट मी पहिल्या ॲसेंटचं सांगतो आपल्याला. मी आत्ताच सांगितलं की मी 1986 पासून व्यवसाय करतो. हां, पण ॲसेट तेवढंच होतं का त्या काळात? ॲसेंट मी सांगतो ना आपल्याला. ते 1986ला मी पहिला प्रोजेक्ट केला पिंपरी चिंचवडला. तेव्हापासून ते 2004पर्यंतचं माझं ॲसेंट बघितलं तुम्ही. 2004पर्यंत जेव्हा मी इन्फ्रामध्ये नव्हतो, अजित पवारांबरोबर नव्हतो. 97ला जेव्हा अजित पवार होते तेव्हा आमदार होते ते, जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हा 2004पर्यंत माझ्या जवळजवळ 350-400 कोटीचे ॲसेंट होते. आणि ॲसेंट कसं असतं, दर वर्षाला एक ॲसेंट असेल आपली. समजा हे आपलं ऑफिस आहे तुमचं, हे ऑफिस 5000 स्क्वेअर फुटाची आजची किंमत त्याची 10 कोटी आहे. 10 वर्षांनी ती 10च नाही राहत. रेडी रेग्नरचे रेट दरवर्षी 10% वाढत राहतात. त्याच्यामुळे ते किमती ॲटोमॅटिक वाढत जातात. 2004च्या माझ्या 250 कोटीचे व्हॅल्युएशन आता ती 600 कोटी झाली. उत्तम आहे. पण हे ॲसेट तुम्हाला या सगळ्यांचे मित्र म्हणून बनवू शकलं का? तुमचा स्वभाव त्यांना माझं आवडतो? नाही, असं नाही. मला ते मित्र म्हणून समजतात की बाबा त्यांना माहिती आहे आपला स्वभाव, माझा स्वभाव. कारण आमदार माझ्या सोन्याचं दुकान होतं 97 साली, तेव्हा मी अजित पवारांना ते सोन्याच्या दुकानाच्या ओपनिंगला बोलवलं होतं. तेव्हा माझी ओळखही नव्हती. रामकृष्णमुळे. मला असं वाटतं की त्याच्या आधी तुम्ही आता सांगितलं की तुमचे वडील शिक्षक होते. मला असं वाटतं की तुम्ही फार प्रतिकूल परिस्थितीतनं सगळं केलं. तुम्ही आणखीनही म्हणजे छोटी कामं बरीच केली होती. खूप केली मी. 1986च्या आधी म्हणजे मी साधारण आपल्याला सांगायला मला काय वाटत नाही त्याचं. जी वस्तुस्थिती आहे, मी 8वीतच शाळा सोडली. का? आमची तुमच्या घरामध्ये वडील शिक्षक होते? वडील शिक्षक होते, पण हालाकीचे त्यावेळेस कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये वडील शिक्षक होते. 2300 रुपये पगार होतात ना. आणि आम्ही 3 बहिणी, माझ्या 2 भाऊ, आई वडील 7 लोक राहिलो होतो. आणि मला पहिल्यापासून शिक्षणामध्ये जास्त रस नव्हताच. स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. क्रिकेट असेल, स्विमिंग असेल, फुटबॉल असेल. मी शाळा सोडून म्हणजे शाळेला दांडे मारून ह्या सगळ्या गेम खेळत बसायचो. त्यामुळे नंतर मी 8वीला शाळा सोडली आणि एक व्यवसाय चालू केले. मग त्याच्यामध्ये मी भाजीपाला विकायचा व्यवसाय केला होता. केटरिंगमध्ये वेटरचा व्यवसाय केला होता. त्याच्या आधी कुक म्हणून, त्याच्यानंतर 85-86ला 2 वर्ष कुक म्हणून, सुधीर मांडके म्हणून त्यांचं हॉटेल, तिथं कुक म्हणतो. नंतर आमच्या भावानी, माझ्या सख्ख्या भावानी सुशिक्षित बेरोजगार म्हणून राजीव गांधी
निराधार योजनेतनं, संजय गांधी निराधार योजनेतनं 25,000 रुपये लोन घेतले आणि एक चिंचवडला वाडा घेतला होता जुना. मग त्याच्यावर मी तिथं गेलो 87ला 86ला आणि त्यातून आम्ही असं हळूहळू व्यवसाय करत, मला आठवते 98ला मी एकट्याने एक वेगळी जागा घेतली होती, एक सेपरेट जागा मी स्वतः घेतली आणि मग भावाबरोबर 2000ला वेगळं झालो आम्ही. मग माझा व्यवसाय चालू झाला पुढं. राजकारणात कोणी येणं हे गैर नाही आहे, पण राजकारणात तुम्ही जेव्हा आलात 2014 साली, त्यावेळी राजकारणात तुमचं, माझा पूर्ण प्रश्न ऐका, आदर्श कोण होता आणि ज्या पुण्यात तुम्ही वाढलात, आज एवढे मोठे झालात, त्या पुण्याचेच एक खासदार ज्यांची सत्ता अनभिषिक्त होती, ज्यांच्याकडे अनेक नगरसेवक होते, पण ज्यांची राजकारणात बाळासाहेब ठाकरेंनी बेडूक आणि मर्सिडीजमधला भिकारी अशी संभावना केली, ते सुरेश कलमाडी. हे तुमच्या हृदयाच्या किती जवळ आहेत? बाळासाहेब ठाकरेंबद्दल तर काय म्हणजे प्रश्न नाही. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि माझा आयकॉनिक म्हणजे त्यावेळेस माझ्या आयकॉनिक म्हणजे लहानपणापासून मी 2 नेत्यांना खूप मानतो. एक इंदिरा गांधीला खूप मानायचो मी खूप लहान होतो, पण तरी त्यांची जे भाषणं वगैरे मी ऐकायचो लहानपणीसुद्धा, किंवा आमच्या पुण्यातसुद्धा 2 वेळा आल्या होत्या त्यांना पाहायचो, तर असं पाहायला आम्ही तडफडायचो त्यांना. नंतर त्यांच्यानंतर जर पाहावं असं वाटलं असेल तर मग अटल बिहारी वाजपेयी, जे देशाचं खरोखरच भारतरत्न होतं, ते एक मला आवडायचे. त्याच्यानंतर मी जसं राजकारणात आलो तेव्हा वलय होती बाळासाहेब ठाकरेंची. जे ठाकरे नाव आहे हे महाराष्ट्राकरता खूप मोठं नाव आहे. म्हणजे एक छोट्याशा व्यक्तीने, पत्रकारांनी येऊन एवढी मोठी संघटना करायची, एवढं घराघरात. आणि माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचेच कार्यकर्ते असे आहेत की मगाशी जसे राजूजी म्हटले की बाबा पैशाचं शिवसेनेला कुठलाही पैसा लागत नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते मी खूप जवळून नेते खूप ओळखीचे, म्हणून मला कार्यकर्ते माहिती. शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता. मला विचारायचा प्रश्न आहे, हे सगळे तुम्ही आदर्श टाकले, पण तुमची जी वाटचाल दिसते, कार्यशैली जी दिसते, ती आम्हाला सुरेश कलमाडींच्या थोडीशी जवळची वाटते का? नाही, असं काही वाटायची गरज नाही. कारण सुरेश कलमाडी मतं मागण्याकरता सगळीकडे जात होते. त्यावेळेस त्यांनी राज्यसभेवर बाळासाहेबांनी उपमा दिली असेल, कारण ते त्यांच्या दोघात काय बोलणी, त्यावेळेस जी बोलणी झाली त्यामुळे नंतर बाळासाहेबांनी ती उपमा दिली होती. पण मला असं वाटत नाही की मी महाराष्ट्रातलंच आहे. ते सुरेश कलमाडी कर्नाटकमधनं स्थायिक होऊन महाराष्ट्रातले आले होते. आणि बाळासाहेब आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना काय बोलायचे. मी बहुजन समाजाचा आहे हे आजही उद्धव ठाकरेंनाही मान्य. उद्धव ठाकरेंनी मला स्वतः त्यांची 5 मतं जास्त होती बोलून घरी पाठिंबा दिला. संजय बोलून किंवा संजय तू ये इकडे, तू उभा राहतोयस का, हे 5 आमदार आमचे तुझं मत देतील. म्हणजे हा फरक जो आहे महाराष्ट्राच्या बाहेरचा आणि महाराष्ट्रातला बहुजन समाजाचा, हा फरक मला माहिती आहे. आणि मला माहिती आहे की मला तशा नजरेने कोणी बघणार नाही, त्यामुळं मला त्याचं काही वाटतच नाही. त्याचं म्हणजे त्यावेळेस बाळासाहेबांना जे काही त्यांच्या मिटिंगमधनं अर्थ काढायचा असेल तो त्यांनी काढला असेल. तुम्ही क्रिकेट चांगलं खेळायचं का? मगाशी तुम्ही उल्लेख केला, तुम्ही बॉल चांगले सोडताय. दुसरा प्रश्न, तुम्ही ज्या अनिल शिरोळेंचा उल्लेख मितभाषी आणि सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता असा त्यांच्या कार्य अहवालाच्या याच्यात समारंभात केलात, त्यांचीच जागा तुम्हाला का पाहिजे? मी आत्ता सांगितलं की बाबा अनिल शिरोळेंचं माझं काही नाही आहे, आजही काही नाही आहे. मी पुणे शहराचा जो त्यांनी कंटिन्यू करण्यात काय अडचण आहे? पुणे शहराचा जो बकालपणा आत्ता पाहतोय आपण, मी त्या दिवशी सांगितलं होतं आपल्याला की अनिल शिरोळेंचा स्वभाव खूप चांगला आहे. मैत्रीला नंबर 1 आहेत अनिल शिरोळे. म्हणजे त्याबद्दल काही दुमतच नाही, कोणाचंच दुमत नाही. तो आयुष्यात तो व्यक्तीने कधी कोणाला उलटं काही बोललं नाही. मला ही जागा ती आहेत म्हणून नको आहे. हे पुणे शहराचे जे ट्रॅफिक आहे, जे प्रदूषण आहे, जे रस्ते आहे, जे पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, आणि येणारं पुणे शहर हे भारतातलं मुंबईनंतरचं शहर असावं अशी माझी इच्छा आहे. की पुण्यामध्ये बघा IT मधनं रोज एज्युकेशनमुळं दर वर्षाला 3.5 ते 4 लाख लोक डिग्री घेऊन बाहेर पडतात. ती 4 लाख मॅन पॉवर मिळेल म्हणून ITची लोकं येतात. ITची लोकं आली की तिथं काम राहिले, तिथं स्टेबल झाले की लोक रेसिडेन्शियलचा व्यवसाय वाढतो. पुणे शहर खरोखरच जर का चांगला खासदार मिळाला पुणे शहराला, तर पुणे शहर हे मुंबईनंतर भारतातलं नावाजलेलं शहर असेल. आज तुम्हीच सांगितलं आत्ता की तुमच्या हातात बरेच नगरसेवक आहेत. या सगळ्यांना घेऊन तुम्हाला आत्ता पुणे शहर सुधारता येऊ शकत नाहीये. बरेचसे नगरसेवक असून प्रशासकही लागतं ना, त्या स्पीडने प्रशासकही लागतं. मग मी असं करतो की बाबा नाही, अनिल शिरोळेंना खासदार, मी जास्त त्या गोष्टीत बारीक जाणं योग्य वाटत नाही. म्हणून जेव्हा मी लोकसभेचा खासदार होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला दिसेल या 6 महिन्यानंतर जी पुण्यात प्रगती सुरू होईल पुण्याच्या डेव्हलपमेंटची, ती तुम्हाला दिसेलच. ती मी खात्री देतो. आता विजयने जो प्रश्न विचारला की त्यांनी सुरेश कलमाडी, तर तुम्ही सुरेश कलमाडींचीच गादी परत पुढे चालवणार का, असा तो प्रश्न होता. आणि बहुसंख्यांचं असं मत आहे की पुण्याची जी वाट लागली ती ह्याच्यामुळे लागली की खूप पैसेवाला राजकारणी ज्यानं पुण्याचं सगळी सत्ता आपल्या घरात आपल्या हातात ठेवली आणि पैसा हाच परवलीचा शब्द झाला. त्यामुळं पुण्याची डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यापेक्षा
पैशाला जास्त महत्त्व आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष झालं आणि सर्वसामान्यांपेक्षा पैसेवाला नेताच इतका मोठा झाला की त्याच्यामुळं सगळ्याच क्षेत्रामध्ये अधोगती झाली, किंबहुना इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत. तर तुम्ही म्हणजे विजयचा प्रश्न असा होता की तुम्ही कलमाडी तुमच्या किती जवळच्या आहेत, म्हणजे तुम्ही दुसरे कलमाडी पुण्यामध्ये होताय का? नाही, मला दुसरं कलमाडी वगैरे व्हायचं नाही आहे. मी संजय काकडेच ठीक आहे, परंतु आपण जो विषय वेगळा तो पुणे शहरातल्या तुमच्या पत्रकारांना किंवा पुणे शहरातल्या जनतेला विचारू शकतो की माझ्याकडे जरी पैसा असेल तरी मी घराच्या बाहेर पडून सामान्य वर्गाच्या एवढ्या कामाला येतो किंवा एवढी कामं करतो किंवा विजन मी असं ठेवलेलं आहे किंवा निवडणुकीनंतर हे असं एक मॅपच तयार केला की निवडणुकीनंतर आपल्याला पुणे शहरासाठी काय करायचं आहे. त्या गोष्टी जर घडल्या नाही तर आपण बोलू शकतो. ते आता मी काही त्याच्यावर भाष्य जास्त तुम्हाला सुरेश कलमाडी नाही व्हायचं तर मग काय व्हायचंय? मला आपलं संजय काकडे होते आणि माझी इच्छा आहे की पुणे शहरापासून मी लहानाचा मोठा आलो आहे पुणे शहरामध्ये. त्या शहरामध्ये ज्या काही गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहेत किंवा जी डेव्हलपमेंट खुटली गेले 10 वर्ष ती डेव्हलपमेंट माझ्या हातनं व्हावी, त्यात माझा कुठेतरी सहभाग असावा. त्यामुळे मी म्हणतो की आपण स्वतः झालो कोणाला सांगायची गरज लागणार नाही. पुण्याचा मुद्दा लक्षात आला की तुम्हाला त्याच्यावर खरंच एक मनापासून काहीतरी वाटतंय म्हणून. माझा त्याचा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणता की पुण्याला तुम्हाला मांडणारा एक वर्ग आहे, नगरसेवक आहेत, तुम्हाला निवडून आणण्यासाठी ते पण त्यांची पण इच्छा आहे, इतर पक्षांमध्ये पण समर्थक आहेत. तुम्ही मधल्या काळात असं विधान केलं होतं की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे काही विशिष्ट आमदार निवडून आणाल वगैरे, एवढी पण तुमची ताकद आहे. म्हणजे संजय काकडे या व्यक्तीचा जनसंग्रह असेल, वोट बँक असेल, प्रेम असेल, नाही तर पाठिंबा असेल, हा नेमका किती पसरलेला आहे? तो पुण्यात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, नेमका किती आहे? आता बघा, जसं की मी राज्यसभा लढलो होतो आपल्याला माहिती आहे आणि अपक्ष लढलो होतो. त्यावेळेस 27 अपक्ष होते त्यावेळेस आणि जवळजवळ 12 ते 15 छोटे घटक पक्ष होते. आजही माझे त्या लोकांचे संबंध आहेत. जसे की पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहिलं तर विनय कोरे जो आहे, विनय कोरेचे 3 आमदार होते एकेकाळी. जर तो आम्ही ठरवलं की बाबा विनय कोरेंना आम्ही केव्हा पण या पक्षामध्ये जायचं तर विनय कोरे 3-4 आमदार निवडून आणू शकतात. आणखीन 2 मी नावं नाही घेतली तर 2 चांगले कार्यकर्ते आपले की जे खरोखरच 3-4 आमदार निवडून आणू शकतात. रावी शेट्टी अशा किती जागा आहेत की ज्या संजय काकडे त्या निर्णयावरती प्रभाव पाडू शकतात, ते जागा मिळवून देऊ शकतात? आता पश्चिम महाराष्ट्रापुरतं नाही बोलत मी, पण संपूर्ण महाराष्ट्रात बोला, चालेल की? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसे की आमच्याकडे बच्चू कडू आहे, रवी राणे आहे, प्रशांत बम आहेत, पाशा पटेल, असे खूप असंख्य, जसं नाशिकला शिरीष कोतवाल आहेत, माणिक कोकण मित्रसंघ जो आहे आपला. मी जास्त पुषार सांगत नाही आपल्या चॅनलवरती, तरी मी जर का ठरवलं की बाबा नाही आपण प्रामाणिकपणे राजकारण नुसतं एक राजकारणच करायचं गेले पुढच्या 1 वर्षात, तर मी कमीत कमी 30 ते 40 आमदारांचा इफेक्ट आणू शकतो. हे 100% आपल्याला ह्या चॅनलवर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकांनंतर हे सत्य दिसेल की बाबा मी ज्या पक्षात जाईल त्या मी आजही भारतीय जनता पक्षात तिथे राहिलो. मला देवेंद्र फडणवीस सांगितलं संजय आपल्याला एकत्र परत पुढे जायचे, तर मी प्रामाणिकपणे त्यांच्यावर राहील. भारतीय जनता पक्ष जे काही काम करेल ते मी आपल्याला सांगेल. नाही मला भारतीय जनता पक्षाने काही वाटलं मला योग्य त्यांनी नाही रिस्पॉन्स दिला आपल्याला, ज्या कुठल्या पक्षात जाईल त्या पक्षात मी चांगलंच काम करेल. पण तुम्हाला अजूनही ज्या पक्षात म्हणजे अजूनही राष्ट्रवादी का काँग्रेस हे अजून ठरलं नाही आहे तुमचं? मी अजूनही सांगतोय की भारतीय जनता पक्षच मला तिकीट देईल, मला भारतीय जनता पक्षच तिकीट देईल. पुणे शहरात मी एवढं पेरलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने सर्वे करायला सुरुवात केली. नंबर 1 मध्ये मी आपल्याला खात्रीशीर सांगतो की 70% माझ्या बाजूने रिझल्ट येईल. 70% लोकांची पसंती पुणे शहरात संजय काकडे असेल आणि बाकी 30% इतर इच्छुक असतील आणि भारतीय जनता पक्षच मला घरी येऊन तिकीट देईल, एवढंही मी सांगतो. पण संजयजी, आता जो विजयनी प्रश्न विचारला की अल्प काळामध्ये म्हणजे तुम्ही तर व्यावसायिक होतात, तर इतके आमदार तुमच्या भोवती गोळा झाले, तर ते कुठल्या वैचारिक तुमच्याकडे असलेल्या अधिष्ठानामुळे झाले? तुमच्या मैत्री बाकी काही त्याच्यात कमर्शियल बिलकुल नाही असं काही त्याबद्दल. काकडेजी, पुणे भाजपात आता तुम्ही मगापासून षडयंत्र, ते कान भरणं वगैरे सगळं सांगताय. कोणाशी नाहीये ही स्वच्छ मैत्री? आज नाव सांगूनच टाका, कोण आहेत हे सगळे? तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगता मित्र म्हणून चांगलेच. मी त्यात सुद्धा मला काही वाटणार नाही बोलायला की बाबा रावसाहेब दानवे असतील किंवा गिरीश बापट असतील किंवा गोगोले असतील, हे लोक मला वैयक्तिक काही बोलत नाहीत. पण मी आणलेल्या पक्षातल्या नगरसेवकांना जी वागणूक देतात किंवा काय रे आला का तू काकडेचा का, अरे कसा आला माझ्याकडं, तो पक्षाचा कार्यकर्ता आहे, तुम्ही पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे आलेला आहे. दानवे आमच्या राज्यात आले की कोण अरे हा काकडेचा आहे का, कसं काय आलं तो आज? म्हणजे हे छोटे लहान विचार जे आहेत ते विचारलाच मी खरं कंटाळलेलो आहे. मी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे भारतीय जनता पक्षाला आज आहे. देवेंद्र फडणवीसनी फक्त मला ग्रीन सिग्नल द्यावं, संजय
तुला मार्ग मोकळा आहे, मग यांच्याकडे बघू पुढे जाते ते. जालन्यामध्ये पण बघू, पुण्यात पण बघू. संजयजी म्हणजे पुणे शहर, महाराष्ट्र राज्य सगळ्या म्हणजे अमित शहाच्या बद्दल बहुतेक तुमची काही तक्रार नाही आहे. माझी माननीय नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा आमचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर तक्रार असायचं काही कारण नाही. बाकी अध्यक्ष, पुण्याचा अध्यक्ष, राज्याचा अध्यक्ष यांच्याबद्दल आहेत, तिथल्या पालकमंत्र्यांच्या बद्दल आहे. त्याबद्दल पण माझी वैयक्तिक तक्रार का की माझे कार्यकर्तेच येऊन सांगतात मला की अरे आज आमच्यावर असा अन्याय केला. आम्हाला महानगरपालिकेत गेलं की असे बघतात की काकडेच भाजपचे आहे, तर तुम्ही कशाला बघताय त्यांच्याकडे काकडेची? त्यांनाही भाजपचं करा ना. नाही पण काकडेजी आहे काय, म्हणजे तुम्ही सांगता की मुख्यमंत्र्यांबद्दल तक्रार नाही, दुसरीकडे तुम्हीच मगाशी बोलला की मुख्यमंत्र्यांच्या कानाला काही लोक लागतात हो. आणि बिघडवतात, मग ते एवढे हलक्या कानाचे आहेत? आत्ता हे अजून उघड कधी होईल? जर मला तिकीट नाकारलं तर ते उघड होईल. काकडे सर, तुम्ही बिल्डर बी आहात आणि राजकारणी आहात म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न. खरं तर काही दिवसापूर्वी मुळशी पॅटर्न हा चित्रपट आला, खास करून मुळशी आणि पुणे परिसरातला. हा राजकारणी आणि बिल्डर लॉबी कशा जमिनी घशात घालते हा सगळा आशय होता. तुम्ही बघितला असेल नसेल, पुण्यामध्ये कुठल्या राजकारण्यांनी सर्वाधिक जमिनी घशात घातल्यात? नाही, घशात कोणी घालत नसतं जमीन आणि घशात घालून देत नसतं कोणी जमीन. प्रत्येक शेतकरी हुशार झालेले आहे. मला वाटत नाही असं काही घशात घालण्याचे प्रकार असतात. त्यावेळेस जमीन घेतल्यानंतर त्याची किंमत 10 रुपये असती, 10 वर्षांनी किंमत वाढलेली किंमत ती दिसते आणि त्या शेतकऱ्याला ते 10 वर्षापूर्वीच्या पैशाची किंमत नसती, कारण त्याच्याकडनं त्याला रूपांतर होते की घशात घातले. घशात कोण घालणार हो? इतकं सोपं आहे का घशात घालणं जमिनी? म्हणजे छोटे छोटे 2-3 प्रश्न आहेत. एक तर असा, म्हणजे आपण गेल्या 50 वर्षामध्ये असं बघतोय की 2 क्षेत्र अशी आहेत, एक राजकारण आणि दुसरं कॉन्ट्रॅक्टर होणं, की ज्याच्यामध्ये माणूस गेला की त्याची भरभराटच होती. असा एकही माणूस नाही की ज्याचं तो गेला राजकारणात आणि तो नंतर भिकायला लागला, असं कधी होत नाही. आणि कॉन्ट्रॅक्टर झाला आणि त्याची दिवाळं निघाला असंही होत नाहीत. दोन्हीमध्ये प्रचंड लोक पैसे कमवतात. तुमच्याकडे दोन्ही आहे. तर चांगला कॉन्ट्रॅक्टर यशस्वी होण्यासाठी, उत्तम कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी नेमके कोणते गुण लागतात? त्याला त्यांनी त्याचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जे काम मिळालं आहे त्याला त्याची पूर्णपणे लक्ष घालून पूर्ण करणे ते काम. बघ, कॉन्ट्रॅक्ट मिळवणं ह्याच्यासाठी नेमके कोणते गुण लागतात? मिळवण्याकरता जे काही टेंडरमध्ये क्रायटेरिया असतो त्या क्रायटेरियामध्ये बसणं महत्त्वाचं असतं. किंवा जसं आमचं सायन पनवेलचं आहे, त्याच्यामध्ये होतं की 1200 कोटीचा टर्नओव्हर असलेला माणूस पाहिजे, आम्ही 4 ब्रिज कामं केलेली. आम्ही असं ऐकतो की त्याच्यामध्ये पर्सेंटेजचा जो खेळ असतो तो सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. असं तुम्ही असं म्हणता? असं नसतं. 100% नसतं तसं काही. मला तरी तसा अनुभव नाही आला. अच्छा. म्हणजे मला असं कोणी म्हटलं नाही बाबा काय ते पर्सेंटेज किंवा काही नाही. दुसरी गोष्ट, आपल्या धंद्याकडे प्रामाणिक लक्ष देऊन प्रामाणिक केलं तर धंदा चांगला होऊ शकतो. राजकारण हे समाजसेवा म्हणून डोळ्यापुढे ठेवून जर केलं तेही स्कोप होतो आपल्याला. काही लोकांना आपण आपलं एखादं काम करून, तुम्ही राजूजी माझ्याकडे कुठलं काम घेऊन आला, मी ते काम केलं, तर त्या माणसाचा जो आनंद होतो त्याच्यापेक्षा त्याचा चेहरा किंवा त्याची बॉडी लँग्वेज बघून मला जास्त आनंद होतो. त्या दृष्टिकोनाने जर पाहिलं आपण तर राजकारणात खरोखर भरभराट येऊ शकते. दुसरा प्रश्न असा की आता ह्या टप्प्यावर तुम्हाला आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींच्या बद्दल पश्चाताप वाटतो? तर पश्चाताप अजून तरी कुठला वाटला नाही. शाळा सोडल्याचा पश्चाताप नाही वाटत? नाही, मग शाळा सोडली असती तर मी बिझनेसमॅन नसतो आलो. ग्रॅज्युएट होऊन कुठेतरी क्लार्क म्हणून बसलो असतो. त्यावेळेस वडिलांची इच्छा काय होती, ह्यांनी ग्रॅज्युएट व्हावं आणि क्लार्क व्हावं. आईची इच्छा होती 10वी पास परत शिकावं, नंतर रिक्षा घ्यावी. तेवढी लिमिटेड, आमची फॅमिली तेवढी लिमिटेड होती. शिकून न शिकल्यामुळं धंद्याकडे जास्त लक्ष घातलं की अरे आपण शिकलो नाही तर आता भावाने आपल्याला इथं बसवलं तर हे तरी आपण करणं महत्त्वाचं आहे. नाही तर हेही नाही आपल्याकडनं झालं तर आपण करणार काय आयुष्यात. त्यामुळं मग त्याचाही पस्ताव वाटत नाही. आता नवीन जनरेशननी असं म्हणणं मी की मी शिकलो नाही म्हणून पुढे गेलो, किंवा ते शिकलंच पाहिजे, पण त्यावेळेस त्या गोष्टी होत्या की बाबा आपण शिकलो नाही तर आपण व्यवसायात यश निर्माण केलंच पाहिजे म्हणून व्यवसाय जास्त मनापासून पाहिला. लहानपणी शाळा सोडली तेव्हा अक्कल कुठं नव्हतीच, ते फक्त एकच स्पोर्ट्स, त्यामुळे दुर्लक्ष होऊन शाळा सोडायची वेळ आली. तिसरा जो पुण्याचा ऱ्हास झाला, पुण्याची जी अधोगती झाली, त्याला पुण्यातले राजकारणी, तुम्ही त्याच्याबद्दलचं खापर जो कोण आयुक्त वगैरे आहे त्याच्यावर फोडता, पण आम्ही जे बघतो आणि ज्या बघत आलो आहे तर राजकारण्यांनी सगळ्यांनी मिळून, राजकारणी, कॉन्ट्रॅक्टर आणि ब्युरोक्रेसी यांनी मिळून पुण्याची सामूहिक वाट लावली. पण त्याच्याबरोबर पुण्यातला अतिशहाणं असण्याचा जो एक गुण आहे पुण्यामध्ये, की कुठलीही नवीन गोष्ट आली की त्याला विरोध करण्याचा, त्याच्याहीमुळं पुण्याचा ऱ्हास झाला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, असं कुणी ऱ्हास नाही केला पुण्याचं. कुणी ऱ्हास केलं, दुर्लक्ष केलं. आणि पुण्यातल्या लोकांना
जास्त अति महत्त्व पण देऊ नये. एखादी गोष्ट जर का गेली, जसे की आपली मेट्रोची फायनल दिल्लीमध्ये झाले, गडकरी साहेबांनी ते वाक्य वापरलं होतं की पुण्याची जास्त लोक शहाणी. तुम्ही निर्णय घ्या ना, निर्णय घेऊन संपवा तो विषय, कोणाची वाट का पाहिजे. एक अर्थाने मी पण थोडा कारणीभूत आहे या गोष्टीला. मी स्वतःलाही कारणीभूत मानतो की मी 4 वर्ष 5 वर्षाला खासदार होऊन मी जेवढं सक्रियपणे भांडायला पाहिजे होतं, मी एक आदर देत बसलो की नाही अनिल सोहेल नाराज होईल, गिरीश बापट नाराज होईल, मी माझ्या पक्षाबद्दल मी आंदोलन कसं करू, हे काम नाही झालं तर मी पण सहभागी आहे त्याच्यामध्ये, मान्य करतो. पण यापुढे ही चूक सुधारून पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच माझ्याकडनं कुठली चूक होणार नाही. मी मान्य करतो की माझी चूक असेल याच्यामध्ये, अधोगती होण्यामध्ये पुण्याच्या आणि बकाल होण्यामध्ये चुका झाल्यात. जाणीवपूर्वक कुणीच केलं नाही. मागच्या सरकारने पण नाही केलं, ह्या सरकारने पण लक्षही दिलं नाही. हे तितकं सत्य आहे. तर मी सहभागी असेल म्हणून मी एवढंच धरवत बसलो की आपण लोकसभेत नाही, आपण का पाहायचं. ही चूकच झाली माझी. यापुढं अशी चूक माझी होणार नाही असं मला वाटतं. आपल्या सर्वेची आम्हाला उत्सुकता आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता की तुम्ही आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवता याची आहे. तर तुमच्या इच्छा पूर्ण होत एवढी शुभेच्छा आम्ही देऊ शकतो आणि धन्यवाद कट्ट्यावर आल्याबद्दल. थँक्यू. आणि यानंतर कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.